नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. नियमित सेक्स केल्याने हार्टच्या स्वास्थ्यासाठी काही फायदा होतो का, याबद्दल सांगा सर. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं किंवा की हार्ट डिसीज म्हणा किंवा बीपी म्हणा किंवा की हार्ट अटॅकवर काही फायदा होतो का, बरोबर आहे? हो सर. ठीक, तुमचं वय सांगा मला. 35. बरं बरं, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. सांगूया तुम्हाला. कार्डियक ॲक्टिव्हिटी. आता मी महत्त्वाचं सर्वांना सांगतो, आपल्या शरीरामध्ये ब्रेनपासून ते आपल्या प्रत्येक ऑर्गनपर्यंत ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन जाणं हे आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं काम असतं. आणि त्याचा कसा फायदा होतो सांगूया आपण. मित्रांनो, जेव्हा निसर्गाने ही ॲक्टिव्हिटी तयार केली, तुम्ही आजारी पडू नये म्हणून, त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक ऑर्गनला ब्लड सप्लाय अतिशय चांगला व्हावा म्हणून, या ठिकाणी काय होतं, जेव्हा एकमेकाच्या संमतीने तुम्ही ॲक्टिव्हिटी करता त्यावेळी 10 पटीने जास्त हा ब्लड फ्लो वाढलेला असतो तुमच्या ऑर्गनकडे जाणारा. मी नेहमी बोलताना परत सांगतो, माझं डिस्कशन हे दोघांसाठीही असतं. पुरुषांमध्ये त्यांच्या लिंगाकडे फ्लो वाढलेला असतो, स्त्रियांमध्ये त्यांच्या क्लॅटोरिसकडे वाढलेला असतो. हे वाढलेल्या ब्लड फ्लोमुळं ऑक्सिजनेशन चांगलं मिळतं, टिश्यूची ग्रोथ चांगली होते. त्या ठिकाणी टिश्यू फॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर असतात, नर्व फॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर असतात, हे चांगले तयार होतात. त्यामुळे एक अभ्यास असा झालेला आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, जे नियमितपणे ॲक्टिव्हिटी करतात कमीत कमी आठवड्यातनं 2दा ते 3दा, त्यांना हार्ट अटॅक येण्याचा चान्स देखील हा 50% जास्त कमी झालेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे इन्फार्क्ट होणे, त्या ठिकाणी वेगवेगळे व्हास्क्युलर प्रॉब्लेम्स होणे हे देखील कंट्रोलमध्ये येतात. त्यामुळे मित्रांनो एकच सांगतो, आपला ओन, आपला नोन आणि संमती असणारा, कन्सेंट असणारा का महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडं समोरचा पार्टनर दिवसभर काम करून परेशान असतो, याकडे तुमचं लक्ष नसतं. मी स्पेशली सांगतो हे सर्वांना. आणि त्या ठिकाणी तो थकलेला भागलेला असतो, आणि तो थकलेला असताना तुम्ही तुमचा मूड पाहता, पार्टनरचा पाहत नाही. अशा वेळेला ते तयार जर नसतील ना, तर अशा वेळेला ॲक्टिव्हिटी करून हा फायदा होत नसतो.